रामकृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण बसा हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय जय राम जय रामकृष्ण हरे जय जय राम हरे जय 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 राम हरे जय जय राम रामकृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने सुख झाले वचने सुख झाले वचने मागणी तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा सुख झाले ओसाजणे सुख झाले ओसाजणे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताचे जोडे बहुधा सुकृताचे जोडे सुकृताचे जोडे सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तोहा विठ्ठल म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठल बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबा रघुमदेवीवर बाबा रघुमदेवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बाबा रघुमादेवारा बाबा रघुमादेवारा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सोहा माधव बरवा सोहा माधव बरवा Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram
जय राम जय राम अमृता पुढे नामामृता पुढे नामामृता पुढे नामामृता पुढे काय असे अमृत बापुडे काय असे अमृत बापुडे कैसे अमृत बापुरे कैसे अमृत बापुरे कैसे अमृत बापुरे कैसे अमृत बापुरे नामामृता पुढे नामामृता नामामृता पुढे नामामृता पुढे काय असे अमृत बापुडे काय असे अमृत बापुडे काय से अमृत बापुरे काय से अमृत बापुरे काय से अमृत बापुरे काय से अमृत बापुरे ऐसा नामाचा गडीवार ऐसा नामाचा परिवार ऐसा नामाचा गडीवार ऐसा नामाचा परिवार कोणी जाणे गिरिजावर कोणी जाणे गिरिजावर कोणी जाणे गिरदावर कोणी जाणे गिरदावर कोणी जाणे गिरदावर नामे जोडे ब्रह्मज्ञान नाम जोडे ब्रह्मज्ञान नामे जोडे ब्रह्मज्ञान भक्ती 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 नामे भक्ती भक्ती ऐसा नामा परिवार धोनीदाने गिरदावर धोनीदाने गिरदावर धोनीदाने गिरदावर एका जनार्दनी एका जनार्दनी ब्रह्मज्ञानादे ऐसा नामाचा परिवार ऐसा नामाचा परिवार कोणी जाणे गिरिजावर गोरीदाने गिरदावर गोरीदाने गिरदावर गोरीदाने गिरदावर गोपाल 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 नामे जोडे ब्रह्मज्ञान भक्ती मुक्ती नामे ध्यान ऐसा नामाचा परिवार कोणी जाणे गिरिजावर एका जनार्दनी सार एका जनार्दनी सार ब्रह्मज्ञान तेथे खर ऐसा नामाचा परिवार कोणी जाणे गिरिजावर विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरात्मक
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गगनाला प्रथम नमन करू गगनाला नमन करू गणराजा प्रथम नमन करू गणराजा उमा शंकराची आसुता उमा शंकराची आसुता शरणावरी ठेवणी माता शरणावरी ठेवला माता नमः शिवाभ्यां नमः जपनाभ्यां परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्यां नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्यां नमो नमः शंकर पार्वतीभ्यां महायोगपीठे तटे भीमरत्नां परम पुण्डरीकाय मुनिन्द्रे समागत कृष्णन्द्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सिधारि वरणौ रघुवर विमल जसु जोधाय फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम सिया राम जय राम 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 राम सिया राम जय राम
ओ सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान ओ सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान मस्तकाचे पायावरे या वारकरी संतांच्या निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका नानांनी शिवावतार धरून शिवावतार धरून गेले त्रयोगे पावन गेले त्रयोगे पावन शिवावतार धरून शिवावतार धरून गेले कनक पावना गेले कनक पावना गेले कनक पावना शिवावतार धरून गेले कनक पावना गेले कनक पावना गेले कनक पावना पावना
अधिक भक्ती करून घेण्याचा किंवा घडण्याचा मास महिला अधिक मासाची फार गोड व्याख्या हा गोड सोहळा खरं तर अधिक मासाच्या निमित्तानं आपण सगळंच अधिक करतो, आंबेरस अधिक खातो, आपण शास्त्राला अधिक करतो, पण या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्याकडून हरिनाम संकीर्तनाचा जागर, भक्तीचा जागर, अधिक भक्ती कशी घडेल त्या निमित्तानं हा सोहळा थाटणं ही संकल्पना जोरात टाळी वाजवा आपल्या सीमेच्या गावात. अधिक मास म्हणजे नक्की काय, अधिक मास कसा निर्माण झाला, आपल्या भारतीय वर्षानुसार भारतीय मराठी महिन्याचा विचार केला किंवा भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर सूर्याची आणि चंद्राची गती यामध्ये आणि आपल्या भारतवर्षामध्ये जी गती आहे सूर्याची आणि चंद्राची ती फिरता दर वर्षाच्या काठी 11 दिवसात 11 दिवसाचा फरक पडता 3 वर्षांनी मग त्या 11 दिवसाचा असं एक पुरा मास पुरा महिना तयार. मग हा पूर्ण महिना तयार झाला. खरं तर आपल्या मराठी वर्षांमध्ये मराठीचे 12 महिने येतात. 12 महिने येतात ना, तर प्रत्येक 12 महिन्यामध्ये एकेका देवाने एक मास एक महिना स्वतःला स्वीकारला. पण हा जो अधिक मास तयार झाला 3 वर्षांनी येणारा हा जो अधिक मास तयार झाला हा स्वीकारायला मात्र कोणाचा देव तयार नव्हता. तेव्हा या अधिक मासाला भगवान श्री महाविष्णूंची आराधना केली आणि भगवान श्री महाविष्णू या मासाला या महिन्याला स्वतःकडे स्वीकारलं आणि स्वतःचंच नाव दिलं. पूर्ण भगवान श्री महाविष्णूंना स्वतःच नाव दिलं या मासाला. या मासाला या महिन्याला आपण मग या पुरुषोत्तम मासामध्ये आपण इतर काही नाही लक्षात ठेवलं. आपल्याला सुद्धा उत्तम पुरुष कसं म्हणता येईल, उत्तम भक्ती साधन उत्तम पुरुष बनण्याच्या स्थितीपर्यंत उच्च कोटीच्या भक्तीपर्यंत कसं साधता येईल, कसं पोहोचता येईल हा विचार इथं आल्यानंतर आपल्या या मनोदेहाचं खरं सार्थक कशामध्ये असेल तर ते भगवत दर्शनामध्ये आहे, भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. मग त्या भगवंताची भक्ती आपल्याकडून व्हावी, त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी याकरिता आपण सगळ्यांनी काहीतरी साधन केलं पाहिजे. मग काय साधन करावं सफल साधू संतांनी एक साधन सांगितलं. आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे नामाशिवाय नाही. मग या अधिक मासामध्ये तुमच्या अधिक जन्मभूमीच्या श्वासात अधिक मासामध्ये श्वासाचा भक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो सोपं साधन भक्ती म्हणजे काय करायचं, एवढंच करायचं. विठोबाचे नाव आणि कथा विठोबाचे नाव कार्याची जर सुरुवात करायची असेल तर कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आधी देवाचं नाव घ्यायचं. एखादा किती नाचते जातो सकल मंगल निधे विठ्ठलाचे नाम घे, विठ्ठलाचे नाम घे. मंगल निधे विठ्ठलाचे नाम घे.
श्री विठ्ठलाचे नाम हा सकळ मंगल विधे सकळ मंगल विधे विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम सकळ मंगळाने श्री विठ्ठलाचे नाम आधी आपल्या कार्याची सुरुवात जरी करायची असेल किंवा आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम त्याचं नाम सुखती अधिक पुढं पुढची सगळी कामं चांगली होतात किंवा राम राम करा आधी 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 नंतर या सोहळ्याचं सुद्धा नाव काय काय नाव नाम यज्ञ सोहळा काय म्हणतो नाम यज्ञ सोहळा किंवा हरिनाम नाम यज्ञ तेव्हा आता जसे आत्ताच्या सोबत मग सोप्या सोपा या चांगल्यात चांगले नाम सारात सारे नाम नाम मंगलात मंगले महाराजांनी प्रबोधन सकळ मंगळ विधी श्री विठ्ठलाचे नाम आधी नाम बऱ्यात खरे बरवया बरवंत नाम बऱ्यात बरे बरवया बरवंत नाम पवित्र चोखट नाम पवित्रात पवित्र नामावडे तुझे अवघेची बरवे त्यावरी बरवे तुझे नाम काम तुझे नाम बऱ्यात बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे तुझे नाम खऱ्यात खरे नाम सोप्यात सोपे किती सोपे तुला म्हणे सोपे आहे सर्व म्हणे शहाणा तो धरी येतो येथे नाम उत्तमात उत्तमे काय प्रमाण उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम नाम शून्य किती पुण्य हरी मुखे म्हणा पुण्याची गणना न करी अजून शब्दात नाम मोठं किती मोठं गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम एक गगनाहुनी वाढ नाम एक गगनाहुनी वाढ देव बोले निवृत्तीची दार ज्ञानदेव तुझे निवृत्तीची दार ज्ञानदेव तुझे निवृत्तीची दार गगनाहुनी वाढे गगनाहुनी वाढे गगनाहुनी वाढ गगनाहुनी नाम मोठे मोठे किती मोठं गगनाहुनी वाढ ते नाम चांगल्यात चांगले किती चांगले नाम चांगले चांगले माझे करते नाव नाम सारा सार सार सार
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे देवा, मन माझे देवा. काभाने घे, काभाने घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. जीवे गोड तीन अक्षरांतर जीवे गोड तीन अक्षरांतर फिके पुणे जीवे गोड तीन अक्षरांतर जीवे गोड तीन अक्षरांतर अक्षरांतरे जीवनदीने अमृतांतरे अक्षरांतर अक्षरांचा रस अमृतमयाचं पिके पुढे ज्या नावापुढं अमृत पिके पण हे नाम नक्की किती गोड आहे अमृतापेक्षा गोड आहे का नक्की हे कळण्याकरता आधी आपण नाम किती गोड आहे हे चांगलं तोपर्यंत आपण चाकत नाही तोपर्यंत हे नाम ग्रहण करीत नाही घेत नाही तोपर्यंत नामाचं गोड आपल्याला कळणार मला सांगा बरं साखर जास्त गोड गुलाबजाम जास्त गोड का जिलेबी जास्त गोड आणि एका पंक्तीला जेवायला बसल्यानंतर झाला असा आता कसं बिलकुल लाईट पंक्तीला बसल्यानंतर तसं तेव्हा काय नव्हतं अख्ख्या पंक्तीला एकच असा अर्धवट अंधारात उजेडात मग त्या पंक्ती बसलेल्या पंक्तीत माझ्या अण्णा म्हणजे माझ्याकडे बसले आणि पंक्तीमध्ये बसल्यानंतर पत्रावळीवरती सगळे पदार्थ वाटण्यात आले पदार्थ वाढले गेले आणि मग माझ्या अण्णाला असं वाटलं की पत्रावळीवरती सगळे पदार्थ छान छान गोड गोड आपल्या आवडीचे चांगले पण या पदार्थांमध्ये एक पदार्थ मात्र आपण बदल करतो तो पदार्थ म्हणजे पिठल्यासारखं दिसणारा पदार्थ माझ्या अण्णाला वाटलं पिठलं पिठलं विचार केला आपण रोज घरी पिठलं खातो आज काय पिठलं खायचं बाकीचे सगळे पदार्थ आपण लावले पण आजूबाजूचे पुन्हा पुन्हा मागून घेतात पुन्हा पुन्हा खातात पण मग यांच्या लक्षात आलं की हे सगळे मागच्या आवडणार
पण ही पिठलं मात्र काहीतरी वेगळं दिसतंय. हे सगळे मात्र विठ्ठला आजूबाजूच्या माणसं पुन्हा पुन्हा ते पिठलं पुन्हा पुन्हा मागून खातायत. आणि आता जर पंगत उठायची वेळ आली, पंगत संपायची वेळ आल्यानंतर, पंगत उठायची वेळ आल्यानंतर विचार केला तर बाकीचे माणसं हे पिठलं पुन्हा पुन्हा मागून खातायत. याचा अर्थ नक्की या पिठल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. त्याचं काही पिठलं नाही. पण माझ्या आईने विचारला तर त्या पिठल्याचा आत्मा पंगत उठायच्या टायमाला त्या पिठल्यामध्ये एक मला असं कधी साखर तसं नाम किती गोड आहे हे कधी कळेल, कधी लक्षात येईल जेव्हा आपण ते चाखून बघू. तेव्हा एकदा आपल्या जिभेनं त्या नामाची गोडी चाखली, एकदा आपल्या मुखामध्ये आपण ते नाम ग्रहण केलं की मग महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, सर्वसाधारण व्यवहारात अमृताचा घडा राजन जरी तुमच्या समोर आणून ठेवला ना तरी तो तुम्हाला तुच्छ वाटेल. अमृताचं पाहिजे अमृता पुढे अमृता पुढे अमृता पुढे अमृता पुढे
भगवान भोलेनाथांच्या समोर जाऊन उभे आहेत. देवही म्हणतात भोलेनाथ हे प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र आमच्याकडे द्या, आम्हाला द्या. आणि मानवानेही विचार करावा. मानवांचं प्रतिनिधित्व करणारे साधू संत ऋषीमुनी, त्या ऋषीमुनींनी म्हणावं हे हा ग्रंथ मृत्यू लोकामध्ये आमच्या करता द्या, या मानव जाती करता द्या. आणि पन्नगांनी ही विनंती करावी म्हणजे हा ग्रंथ आम्हाला द्या. आता तीनही गट भांडण करतात, तीनही गट विनंती करतात भगवान शिवजींना. भगवान शिवजींनी विचार केला मी हा ग्रंथ जर कुणी एकाला दिला तर चालणार नाही किंवा ते योग्य ठरणार नाही, कारण या तिघांचाही बाप मी आणि बापाला तसा भेदभाव करता येत नाही. तेव्हा आता हा ग्रंथ वाटताना मला विचार केला पाहिजे आणि सगळ्यांना न्याय निवाडा करून समसमान वाटला पाहिजे. मग कसा वाटावा? ग्रंथ समोर घेतला भगवान शिवजींनी आणि ग्रंथाचे श्लोक मोजले. श्लोक होते 100 कोटी श्लोक, 100 कोटी श्लोक होते. भगवान शिवजीने विचार केला आपण आता ही समसमान प्रमाणामध्ये वाटू. 3 गट समोर देव आहेत, मानव आहेत आणि पन्नग आहेत. भगवान शिवजींनी 100 कोटी श्लोक वाटायला सुरुवात केली. 100 कोटी पैकी 99 कोटी दिले देवाला, 99 कोटी दिले मानवाला, 99 कोटी दिले पाताळ लोकातल्या पन्नगाला. उरली कोटी 100 कोटी मधले 99 कोटी वाटले. 33 कोटी 33 कोटी 33 कोटी म्हणजे 99 कोटी वाटले. उरले किती? तुमच्याकडे शाळेत गणित शिकवतात. 100 कोटी मधले 99 कोटी गेल्यावर किती उरतात? 1 कोटी. त्या 1 कोटी मधले 33 लाख 33 लाख 33 लाख तिन्ही गटांना वाटले. उरले किती? 1 लाख. 1 लाखातले 33,000 33,000 33,000 वाटले. उरले किती? 1,000. 1,000 मधले 300 300 300 समान समान वाटले. उरले किती? 100. 100 श्लोकापैकी 33 33 33 33 33 श्लोक तीनही गटांना वाटले. आता उरले किती श्लोक? 100 मधले 33 33 33 99 गेले. किती उरले? 1 श्लोक. आणि तो एक श्लोक भगवान शिवजीने डोळ्यासमोर ठेवला. विचार करा आता हा एक श्लोक तरी कसा वाटू? पुन्हा वाटू. आपले मानवाची जात अशी ना आपल्याला आपल्या ताटात किती याच्यापेक्षा आपल्यापेक्षा शेजारच्या ताटात किती वाढवा आहे ते वाढवा दिसलं का आपल्याला समाधानच वाटत नाही. समाधान मानण्याकडे पाहुण्याकडे आपल्यापेक्षा दुसऱ्याला वाढवं गेलं का आपल्याला जळजळ होते. यांना एवढं वाटलं त्याच्यात नाही समाधान. पण हा एक श्लोक आपल्या वाटायला यावा म्हणजे बाकीच्यांपेक्षा आपल्याला वाढवा मिळत. ही भावना अंतःकरणामध्ये तीनही गट पुन्हा भगवान शिवजींकडे प्रार्थना करतात. हा श्लोक म्हणले आता तरी आम्हाला द्या म्हणजे आमचं कल्याण होईल आणि आम्हाला वाढवा मिळेल. तीनही गट विचार करतायत भगवान शिवजींकडे प्रार्थना करतायत. भगवान शिवजींनी विचार केला तो एक श्लोक डोळ्यासमोर ठेवला आणि तो एक श्लोक होता अनुष्टुप छंदातला. अनुष्टुप छंदातल्या श्लोकाचा नियम असा आहे एका ओळीत 8 अक्षर अशा 4 ओळी. एका ओळीत 8 अक्षर अशा 4 ओळी म्हणजे अक्षर किती झाली? 8 चौक 32. 8 चौक 32. 32 अक्षरामधले भगवान शिवजीने 2 अक्षर जरा बाजूला ठेवले. 30 अक्षर होते ना. 10 दिले देवाला, 10 दिले मानवाला आणि 10 दिले पन्नगाला. उरले किती? आता 2 अक्षर का होईना पण बाकीच्यांपेक्षा वाढवा आम्हाला मिळावी म्हणून हे तीनही गट भगवान शिवजींकडे प्रार्थना करतात. पण भगवान शिवजीने विचार केला मी अख्खं रामचरित मानस यांना वाटून दिलं आणि माझ्या वाट्याला काय आलं? म्हणून माझ्या वाट्याला काय आलं? पाहता पाहता त्या 2 अक्षरांकडे भगवान शिवजीने पाहिलं आणि भगवान शिवजींना सुद्धा मोह आवरला नाही. त्या क्षणापासून भगवान शिवजींनी ते 2ही अक्षर आपल्या कंठामध्ये आपल्या स्वतःकडे स्वीकारली. त्या 2 अक्षरांपैकी पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे. त्या क्षणापासून त्रैलोक्याधिपती भगवान भोलेनाथ प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाचा जप भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, तेरा भजन करे महादेव, भजन करे महादेव, श्रीराम तेरा भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम मुझे सदा शिव, राम मुझे सदा शिव, भजन करी महादेव, भजन
भजनी भजन करी महादेव. बरोबर पण शिवजी प्रभू श्री रामचंद्रांचं भजन करतात असं नाही. कितीतरी प्रमाण असे आहेत, कितीतरी पुरावे असे आहेत. प्रभू श्री रामचंद्र सुद्धा भगवान शिवजींचं भजन करतात. एक गुजराती भजन आहे, तुम्ही ऐकलं असेल. जे मंत्र सदा मंगलकारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे जाप जपो सब नर नारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. भजनामध्ये पुढे वर्णन कसं आले पहा. ये मंत्र थी राम विजय लिवया, श्री रामेश्वर ने याद कर्या, करी पूजा ने शिव प्रसन्न कर्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. छे मंत्र सदा मंगलकारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ये जाप जपो सब नर नारी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मला सांगायचं नक्की काय. भगवान शिवजी प्रभू श्री रामचंद्राचं भजन करतात आणि प्रभू श्री रामचंद्र सुद्धा भगवान शिवजींचं भजन करतात. पण शोकांतिका असे आपण मात्र दोघांपैकी एकाचं सुद्धा करीत दोघांपैकी एकाचं सुद्धा करीत नाही. कोणातरी देवाचं नामस्मरण करा बरोबर. दोनही देवांनी त्यांच्या कृतीतून आपल्याला तेच निर्देशित कराय करताय. याचं तरी करा, त्याचं तरी करा. नाही आवडलं तर दुसरं कोणाचं देवाचं पण करा. भगवान शिवजींनी अखंडपणे राम नामाचा जप केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पण नाम तुम्ही म्हणता का जरा 1-2 मिनिट म्हणता का? झोपायला आजच अधिक मास सुरू होता. आंबारस नाही खाऊ आले. कोण गेलं तर लगेच सासूरवाडी कोणीच नाही. आता श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. अखंडपणे भगवान शिवजी त्रैलोक्याचे अधिपती असूनही रामनामाचा जप करतायत. नाम जपल्याचा परिणाम असा झाला, अनुभव घेतला. आपण एखादे कोणतेही नामस्मरण करू, कोणत्याही देवाची भक्ती करू, पण जेव्हा ती भक्ती परमोच्च स्थितीला जाते, जेव्हा ते नामस्मरण उच्च कोटीला जातं, तेव्हा निश्चितपणे काहीतरी अनुभूती, काहीतरी अनुभव आल्याशिवाय राहत नाही. भगवान शिवजींनी अनुभव घेतला. काय अनुभव घेतला? समुद्र मंथनाची क्रिया सुरू आहे. समुद्र मंथन सुरू आहे आणि मग समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर येतंय. एक एक रत्न जसं बाहेर पडतंय तसं एक एक रत्न बाहेर पडता पडता त्याच समुद्र मंथनातून हलाहल नावाचं विष बाहेर आलं. हलाहल नावाचं विष बाहेर आलं आणि आता हे विष जोपर्यंत एक एक रत्न एक एक देवानं वाटून घेतली, एक एक रत्न एक एक देवानं स्वीकारलं, स्वतः करता घेतलं, पण हलाहल नावाचं विष मात्र कोणी ग्रहण करेना, कोणी स्वीकारेना. मग हे कोणीतरी स्वीकारावं, त्याशिवाय पुढचं रत्न बाहेर येणार नाही. 14 रत्न एकूण निघाले. पण जोपर्यंत हलाहल नावाचं विष कोणी ग्रहण करीत नाही, कोणी सेवन करत नाही, तोपर्यंत पुढचं रत्नच बाहेर येणार नाही. म्हणून आता काय करावं?
सगळ्यांचा कॅमेरा फिरला भगवान शिवजींकडे. भगवान शिवजीला तिथं पुढाकार घेतला. हलाहल नावाचं विषग्रहण केलं खरं, पण हलाहल नावाचं विष असते त्याचा गुणधर्म सोडेल का? विषग्रहण केल्यानंतर त्याचा गुणधर्म त्यानं दाखवला. भगवान शिवजींच्या अंगाचा दाह सुरू झाला. हा दाह शांत करण्याकरता आता काहीतरी उपाय करावा. काय उपाय करावा म्हणून भगवान शिवजींनी आपल्या जटेतली गंगा प्रगट केली. गंगा प्रगट गंगेनं, पण तरी मात्र भगवान शिवजींचा दाह काही शांत होईना. आता काय करावं? भाळावरती मस्तकावरती तो शीतलता प्रदान करणारा अर्धचंद्र सुद्धा परिधान केला, तरीही मात्र दाह काही शांत होईना. गळ्यामध्ये वासुकी सर्प सुद्धा शीतलता प्रदान करणार, वासुकी सुद्धा धारण केला, पण तरीही मात्र शीतलता येईना. दाह काही शांत होईना. अंगाला भस्म चर्चिलं भगवान भोलेनाथांनी, तरीही मात्र दाह शांत होईना. काय होतंय म्हणून भगवान शिवजीने जरा अंतःकरणामध्ये भगवान शिवजींचं स्मरण केलं, त्यांची आठवण केली आणि विचार केला. म्हणजे आपण सगळे उपाय करून ठेवतो तरी काही दाह शांत होईना, मग काय करावं म्हणून मनामध्ये निर्धार केला. भगवान शिवजींकडे एकटक पाहिलं आणि राम नामाचं जप सुरू केलं. राम 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 जय राम 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 राम. भगवान शिवजींनी मनोमन भगवान श्री महाविष्णूंचं स्मरण केलं. जसं भजन गातायत राम 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 जय राम 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 राम. दशरथ नंदन राम राम राम, दशमुख मर्दन राम राम राम, पशुपति रंजन राम राम राम, पाप विमोचन राम राम. राम 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 जय राम 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 राम. जसं भगवान शिवजी राम नामाचा जप करतात तस तसा दाह शांत व्हायला लागला. शिव हल हल तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. शिव राम नामे शीतळ झाला, नाम शीतळ झाला, नाम शीतळ झाला. शिव हलाहले तापला, राम नामे शीतळ झाला. जसं राम नामाचं भजन करतात तस तसा दाह शांत झाला आणि भगवान शिवजींनी ही अनुभूती घेतली. हीच अनुभूती नागबाबा वर्णन करतात अभंगाच्या दुसऱ्या. माता बड़े ऐसा ना माता बड़े माया, ऐसा ना माता बड़े मारे, ऐसा ना माता बड़े माया. Hare
ऐसा ना माता परिवार ऐसा ना माता परिवार ऐसा ना माता परिवार ऐसा ना माता ऐसा नामाचा बडिवार घोडी जाणे गिरिजावर नाथ बाबा वर्णन करून सांगतात या नामाचा बडिवार बडिवार म्हणजे महिमा या नामाचा महिमा इतका आहे या नामाची घोडी भगवान शिवजीने भगवान भोलेनाथांनी चाकली गिरिजावर म्हणजे कोण हो गिरिजावर म्हणजे कोण कैलास राणा शिवचंद्र मौडी मनिंद्र माथा भुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वेण शंभो मज कोण तारी भगवान शिवजींची प्रार्थना करताना आपण कशी करतो तू जमीन शंभो मज कोण तारी हे शंभो हे शिवा हे भोलेनाथा तुझ्याशिवाय तारणारा मला दुसरा कोण आहे जर भगवान शिवजी तुम्हा मला प्रत्येकाला तारणारे आहेत तर मग भगवान शिवजींना नामस्मरण करण्याची गरज काय काय गरज आहे भगवान शिवजींना नामस्मरण करण्याची काय एक गोष्ट आहे आपल्याकडे काय गोष्ट आहे आपल्याकडे जसजसे मोठे वागतात ना तसतसे लहान सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच अनुकरण करतात येथ वडील जे जे करीती तया नामो धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ मग या अखिल विश्वामध्ये मोठ्यात मोठं सगळ्यात मोठं जर कोण असेल तर ते भगवान शिवजी आहे भगवान शिवजी जणू त्यांच्या कृतीतून आपल्याला निर्देशित करतात दाखवतायत की मी राम नामाचा जप केला मी नामस्मरण केलं आणि या दिगंबर अवस्थेला पोहोचलो या दिव्य स्थितीला पोहोचलो तुम्ही सुद्धा माझ्या प्रमाणे नामस्मरण कराल तर तुम्ही सुद्धा या दिगंबर अवस्थेला पोहोचाल हरिपाठामध्ये सुद्धा कितीतरी प्रमाण आहे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष भगवान शिवजीने त्यांच्या कृतीतून आपल्याला दर्शविलं की तुम्ही सुद्धा माझ्या प्रमाणे नामस्मरण करा म्हणजे तुम्ही सुद्धा या दिव्य स्थितीला या परमात्मा स्वरूपाला पोहोचाल एक सांगू का खरं खरं आपण इथं आल्यानंतर या मानव देहाला आल्यानंतर किती गाड्या घेतल्या किती बंगले बांधले किती पैसा कमवला किती संपत्ती जमवली या सगळ्यापेक्षा आपण भगवंताच्या किती जवळ गेलो या गोष्टीला प्रत्येकाने बसल्या बसल्या विचार करायचा आपण किती गाड्या घेतल्या आपण किती बंगले बांधले आणि भगवंताच्या किती जवळ गेलो कवी सुरदासजी महाराज संत सुरदासजी महाराज एखादा सुंदर पक्षी इतका सुंदर पक्षी इतका सुंदर पक्षी संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य त्या पक्षामध्ये सामावलेलं आहे इतका सुंदर पक्षी की संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य त्या पक्षामध्ये सामावलेलं आहे पण त्या पक्षाला जर पंखच नसतील तर त्या पक्षाचं जीवन जसं निरर्थक तसं आपलं जीवन सुद्धा आपण या मानव देहाला आलो सगळं केलं नामस्मरणच नाही केलं तर आपलं जीवन सुद्धा निरर्थक कसं निरर्थक पंच पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना सुमिरन करले मेरे मना तेरी रीति उमर हरे नाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी रीति उमर हरे नाम बिना गोड गोड दिलं कुपनीर बिना कुप म्हणजे विहीर एखादी किती खोल विहीर असेल पण त्या विहिरीला पाणीच नसेल तर त्या विहिरीचं जीवन एखादी सुंदर गाय पण त्या गायीला जर दूधच येत नसेल ती गाय जर दूधच देत नसेल एखादं सुंदर फुल आहे पण त्या फुलाला जर सुगंधच नसेल त्या गायीचं त्या विहिरीचं त्या फुलाचं जीवन जसं निरर्थक आहे ना तसं हा मानव देह सुद्धा नामस्मरणाशिवाय निरर्थक आहे कुपनीर बिना धेनु क्षीर बिना पुष्प सुगंध बिना वैसा नर हरिनाम बिना सुमिरन करले मेरे
मला वाटतं या जगतामध्ये तुम्ही लोटवर आले का? आपल्याकडे आता सध्या असं आपल्याला ते कीर्तन चिंतन ऐकायची सवय माझं एक प्रॉब्लेम आहे कीर्तन दुसरं काय सांगता त्याच्यात आपलं मन असं असतं मन वढाय वढाय लढोर लक्षात आलं तुमच्या मी फक्त धडा माझ्या समोर बसते कोण घरात क्लुपचित करून आला असेल कोण शेतात फिरपटका जाऊन असेल कोण जरा नागपूरच्या किंवा बोलून असेल काय असतं काय सांगितलं तुम्ही काय सांगितलं त्याच्यामुळेच कीर्तन करायचं कधी विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला जगतामध्ये अधिकाधिक नामस्मरण जर कोणी केलं असेल तर ते नारद मुनीने केले नारद मुनी जिथे जातील तिथे श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण लक्ष्मी नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नामाचा जप केला परिणाम असा झाला आपण सगळे ज्या देवावरती प्रेम करतो ना ते देवानं नारद मुनीवरती हो स्वामी तुलसीदासजी वर्णन करतात नारद शाने मुनामृता जगप्रिया नाम जपत प्रभुकीन प्रसाद भक्त शिरोमणि भयला सुमिर पवन सुत पावन अपने वश करि राखे राम मंगल भवन मंगल हारे उमा सहित देवी जगत पुराणे नारदाने जगत ध्रुव प्रल्हादाला जपलं भक्त शिरोमणी होऊन राहिलेत अधिक अधिक नामस्मरण केलं हनुमंतरायानं मुळात हनुमंतरायाचं अख्खं जीवन आपण पाहिलं ना हनुमंतरायानं अख्खं जीवनच प्रभू श्री रामचंद्राला टाकलं हनुमंतरायाची काय हे प्रभू श्री रामचंद्रांना समर्पित आहे हनुमंतरायाचं मन सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांना समर्पित आहे आणि हनुमंतरायाची वाचा सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाकरता समर्पित आहे हनुमंतरायानं देवाकडे मागताना प्रभू श्री रामचंद्राकडे मागताना तेच मागितलं आपल्यासारखं नाही मागितलं आपण मागताना देवाकडे काय मागतो देवा मला धन दे मला देव दे दौलत दे मला कीर्ती दे मला यश दे मला मानपण मिळू दे पण हनुमंतरायानं ते नाही मागितलं हनुमंतरायानं काय मागितलं देवाकडे हे प्रभू हे रामा तुम्हाला वाटत असेल ना मला काही द्यावं तर हेच द्या काय द्या मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले जिसको ऐसे अमृत से मिले सुख मिले जैसे ऐसे अमृत कैसे श्री राम जानकी बैठे तेरे सीने में 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 मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए राम के नाम का रस चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए राम के नाम का मुझे यश चाहिए मिले अमृत को सीने से मिले अमृत को सीने से मीरा जानकी
राजा हनुमंतरायानं अखंडपणे रामनामाचा जप केला. परिणाम असा झाला, श्रीराम जानकी प्रभू श्री रामचंद्र हनुमंतरायाच्या हृदय रूपी सिंहासनावर विराजमान झाले. पण ही सगळी उदाहरणं झाली उच्च लेवलची, मोठ्या लेवलची. आपल्यासारखं सर्वसामान्य असं एखादं उदाहरण आहे का ज्यानं नामस्मरण केलं त्याला काही विशेष लाभ झाला? असं सर्वसाधारण उदाहरण सुद्धा आपल्याला साधू संतांनी सांगितलं. पहिलं उदाहरण सगळ्यांच्या पाठीतलं बालवळाचं उदाहरण. एवढा महापापी महादुराचारी पण राम नामाचा जप केला आणि भारताचे आद्य कवी बनून राहिले. अजामेळ पापराज तो हिनेला वैकुंठासी, नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे नारायण नाम तुझे नाम तुझे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचायचं. प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये पोहोचायचं. मग कसं पोहोचायचं म्हणून मग आता समुद्र पार करण्याकरता सेतू बांधला पाहिजे. कसा सेतू तयार करावा? अख्ख्या वानर सेनेमध्ये 2 वानर होते. एकाचं नाव होतं नळ आणि एकाचं नाव होतं नील. ते नल आणि नील नावाचे 2 वानर असे होते. ते दोन्ही वानर म्हणजे भगवान श्री विश्वकर्मांचे पुत्र किंवा भगवान श्री विश्वकर्मांचे नातू असा त्यांचा उल्लेख आलाय. भगवान श्री विश्वकर्मांनी या नल आणि नीलाला असं वरदान होतं, अशी कृपा त्यांच्यावरती केलेली होती की म्हणले तुमच्या हातून दगड तरतील, तुमच्या हातून पाषाण तरतील. आणि मग सेतू बांधण्याचं काम सुरू करायचं. यांना वरदान आहे. नल नीलानं सेतू बांधायला सुरुवात केली. एक एक दगड पाण्यामध्ये सोडायला लागले आणि सेतू बांधण्याचं काम करतात. चांगला अर्ध्याला वर सेतू तयार झाला. आता प्रभू श्री रामचंद्र आम्ही तयार केलेल्या सेतूवरून चालून जाणार, रावणाशी युद्ध करणार आणि विजय प्राप्त करणार. अख्खा सेतू तयार केला. अर्ध्याला वर सेतू तयार झाला. नळ नीलाच्या मनामध्ये विचार आला, म्हणले प्रभू श्री रामचंद्र लंकेमध्ये पोहोचतील पण आमच्याच मुळे पोहोचतील. विचाराला अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झाला. ते देवाचं तत्व असं, त्या परमात्म्याचं तत्व असं, त्याला आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये किंचित सुद्धा अहंकार सहन होतो. नळ नीलाच्या मनामध्ये विचार आला, सेतू तयार केला पण आम्हीच केला, सेतू तयार झाला पण आमच्याच मुळे झाला. यांचा गर्व नाश करण्याकरता प्रभू परमात्माने लीला केली. चांगला अर्ध्याला वर तयार झालेला सेतू जसाच्या तसा पाण्यामध्ये बुडाला. आता तयार झालेला सेतू पाण्यामध्ये बुडालाय. आपले सगळे कष्ट वाया गेले. आता प्रभू लंकेमध्ये पोहोचणार कसे? वानर सेनेला प्रश्न पडला. हनुमंतरायानं पुन्हा आमची वानर सेना जमा केली. सांगितलं आता आपल्याला काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? म्हणलं मी सांगतो तसं करा. प्रभू श्री रामचंद्र या अखिल विश्वाला तारणारे आहेत. त्यांच्याच नामाचा आपण उपयोग करू. पाशावतारी म्हणजे प्रभूंना तिकडे जाण्याकरता वाट तयार करू. हनुमंतरायाने एकेका वानराला सांगितलं आणि एकेका वानरानं हनुमंतरायाप्रमाणे कृती केली. दगडावरती पाषाणावरती राम नाम लिहायला सुरुवात केली. समुद्रामध्ये पाण्यामध्ये सोडायला लागले. जसजशी कृती करते वानर सेना
तशी पाषाण तंटाचा तसा सेतू तयार होतोय. चांगला यांचाही सेतू तयार होतोय आणि वानराच्या हातून दगड तरतायत, वानराच्या हातून सेतू तयार होतोय म्हणून बातमी गेली लंकेमध्ये. लंका म्हणजे कुणाची? रावणाची. आणि त्या रावणाच्या सगळ्या सेनेमध्ये बातमी पसरली. म्हणले रावणाची जी सेना आहे, रामाची जी सेना आहे, रामाची सेना म्हणजे वानर. आणि ती अख्खी वानर म्हणले त्यांच्या हातून दगड तरतात. एवढं सामर्थ्य जर त्यांच्यामध्ये आहे तर हे आपल्याकडे आल्यानंतर आपलं नक्कीच नाश करणार. आणि त्या अख्ख्या सेनेचं खच्चीकरण झालं. रावणापर्यंत बातमी गेली. म्हणजे आपल्या राक्षस सेनेमध्ये, आपल्या अख्ख्या लंकेच्या सेनेमध्ये अशी बातमी पोहोचली की वानर सेना आपल्यापेक्षा डेंजर आहे. म्हणजे आपलं काही खरं नाही. मग रावणानं विचार केला. म्हणले यांना धीर देण्याकरता, यांना पण दिलासा देण्याकरता काहीतरी करावं. काय करावं म्हणून रावणानं एक युक्ती केली. सगळ्या त्याच्या सेनेला जमा केलं. आता रावणाची सेना म्हणजे अख्खे राक्षस, त्या लंकेमध्ये राहणारे सगळे राक्षस, सगळे राक्षस त्या रावणाला जमा केले. जमा करताना समुद्राच्या काठी जमा, समुद्राच्या काठी जमा केल्याने सभा भरली. आणि रावण इकडून सांगतोय. म्हणले काय घाबरता तुम्ही त्या रामाला, काय घाबरता तुम्ही त्या वानर सेनेला, काय घाबरता तुम्ही त्या हनुमंतरायाला, काय नवले म्हणले त्याच्यात त्यांच्या हातून दगड तरतात तुम्ही सगळे घाबरताय. काय नवले म्हणले, दगड तर माझ्या हातून तरतात. आता रावण म्हणतोय माझ्या हातून दगड, खरं खरं रावणाच्या हातून दगड तरलच का? तरल का रावणाच्या हातून? तरल का? नाही. आणि त्या राक्षस सेनेला सुद्धा असं हसू आलं. म्हणजे सगळं शक्य, पण रावणाच्या हातून दगड तरणं शक्य. त्या राक्षस सेनेमध्ये हसायला सुरुवात झाली. हे रावणाला हिणवतात. रावणाला विचार केला यांना दिलासा देण्याकरता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. काय करावं? म्हणले असं करा, तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो. माझ्या हातात दगड पडतो. कसं सिद्ध करायचंय? म्हणले तुम्ही माझ्या हातात दगड द्या, तो दगड मी तुमच्या समोरच पाण्यामध्ये सोडतो. दगड पाण्यामध्ये सोडला की तो तरेल. मग पहा म्हणले रामापेक्षा माझ्याकडे असं म्हणल्यानंतर राक्षस सेनेने विचार केला. 2-4 राक्षस उठले आणि चांगला मोठ्यात मोठा दगड पाहून आणला. आता रावणाच्या हातात दगड द्यायचा. म्हणले एवढा तेवढा दगड देऊन चालेल का? 2-4 राक्षसांनी उचलला, रावणाच्या हातात दिला. रावणानं समुद्राच्या काठी जावं, त्या दगडाच्या जवळ जावं आणि दगडाच्या जवळ जाऊन काहीतरी 2-3 शब्द पुटपुटावे. काहीतरी बोलला तो रावण आणि दगड दिला पाण्यात सोडून. पाहताय काय? तो दगड पाण्यात तरला. काहीतरी अद्भुत घडलं, काहीतरी विशेष घडलं. सगळी राक्षस सेना, आपल्या रावणामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य, दगड काढण्याचं सामर्थ्य, म्हणून त्या रावणाच्या नावाचा जयघोष करतात. अख्ख्या लंकेमध्ये रावणाच्या नावाचा जयघोष सुरू झाला. बातमी गेली मंदोदरीच्या कानावर. आता मंदोदरीला विश्वास आहे सगळं शक्य आहे, पण माझ्या पतिदेवाच्या हातून म्हणजे रावणाच्या हातून दगड करणं शक्य. रावण घरी आले, राजा घरी आले, मंदोदरीचा दालना मंदोदरी श्वास मंदोदरीने म्हणावं प्रभू मला तुम्ही खरं खरं सांगा बरं, तुम्ही काही युक्ती केली? आता मंदोदरी म्हणजे साधी नव्हती, महान पतिव्रता होती. आता रावण आहे तिचा नवरा, राक्षस आहे, तरी राक्षसाला सुद्धा काय आवाज येते? प्रभू मालक तुम्ही असाच आवाज देतात का? मग कसा आवाज येतात? राक्षस आहे बरं तो रावण, तरी राक्षसाला सुद्धा म्हणते प्रभू मालक तुम्ही खरं खरं सांगा काय युक्ती केली? म्हणजे मी जे ऐकलं ते खरं आहे का? म्हणले जाय तुला खरं वाटत असेल ना, खरंच जाऊन बघ. म्हणले माझ्या हातून दगड तरला खरा, मी सगळं मान्य करेल, पण तुमच्या हातून दगड तरला हे मान्य करणार नाही. का? तर मंदोदरी म्हणजे इतकी महान पतिव्रता, या जगतातल्या, या विश्वातल्या ज्या महान पतिव्रता आहे, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. 5 महान पतिव्रतामध्ये मंदोदरीचा क्रमांक आहे. तर या मंदोदरीची सामर्थ्य इतकं होतं, या मंदोदरीची ताकद इतकी होती, आपल्या पतीच्या बाबतीत पुढं काय घडणार आहे ना ते तिला आधी स्वप्नात कळत होतं. तुम्हाला सांगू का, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, तुमची लेवल कुठपर्यंत आहे, तुम्ही काय करू शकता, हे इकडे सगळं तुमच्या महिला मंडळाला माहिती असतं. तसं मंदोदरीला सुद्धा माहिती असतं. सगळं शक्य आहे, पण आपल्या मालकाच्या हातून दगड करणं शक्य. मंदोदरीचं सामर्थ्य आहे का? मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखील ना मध्यरात्री नेनो वानर मिळाला किती शिळा सागर मागिला. मंदोदरीला पडायचं आपल्या पतीच्या बाबतीत उद्या काय घडणार आहे, एवढी महान पतिव्रता असणारी ती मंदोदरी आपल्या पतीला विचारते तुम्ही काय युक्ती केली तेवढं सांगा. पुन्हा पुन्हा विचारते, पुन्हा पुन्हा हट्ट करते. रावणाने विचार केला तिचं जर तोंड आताच बंद केलं नाही तर अख्खं गावभर
महिला मंडळात एखादी गावात जर बातमी पसरवायची असेल ना, तुम्हाला दवंडी द्यायचं काही कामच नाही. फक्त एका महिलेला बातमी सांगायची. आज मी 1 तासाच्या आत लय गोड हसू आलं. आणि ते रावणाने सुद्धा ओळखलं. म्हणजे हिचं तोंड जरा आता गप केलं नाही तर आपलं काही खरं नाही. हिला शांत करण्याकरता हिला समजावून सांगितलं. म्हणून गेला जवळ बसलं रावणाला सांगितलं, हे बघ तुला सांगतो, कोणाला सांगू नको काय केलं तुम्ही. काय नाही, त्या दगडाजवळ गेलो तर दगड पाण्यात सोडायच्या आधी त्या दगडाला शपथ घातली रामनामाची. आता मला खरं खरं सांगा, त्या दगडाला शपथ घातली रामनामाची रावणानं आणि दगड दिला पाण्यात सोडून. दगड कशाने सरला हो? रामानं नाही, रामनामानं नाही, फक्त रामनामाच्या शक्तीनं सरला. राम नाम आधार जिने वो जल में राम बनाते, जिन पर कृपा राम करे पत्थर गिर जाते, जिन पर कृपा राम करे पत्थर गिर जाते. राम नामाची इतकी आहे, राक्षसाच्या हातून सोडलेला दगड सुद्धा राम नामाच्या शक्तीनं चालला. तुम्ही आम्ही सुद्धा या संसार भवसागरातून करून गेल्याशिवाय राहणार नाही. अजून काय नाव होईल तो अभंगाच्या तिसऱ्या चरणात. नामे जोडे ब्रह्मज्ञान, 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 मुक्ती मुक्ते नामे गान, मुक्ती मुक्ते नामे गान, ऐसा नामा सावडीवार, ऐसा नामा सावडीवार, मुक्ती मुक्ती नामे दान, मुक्ती मुक्ती नामे दान, ऐसा नामा सावडीवार, ऐसा नामा सावडीवार, नामे बोले ब्रह्मज्ञान, मुक्ती मुक्ती नामे दान, मुक्ती मुक्ती नामे दान, नामे दाने ब्रह्मज्ञान, मुक्ती मुक्ती दाने दान, मुक्ती मुक्ती दाने दान. ब्रह्मज्ञान भक्ती नामे जाण एकच प्रमाण सांगेल. या पहा आपल्या हरिपाठामध्ये भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. म्हणजे मुक्ती मिळवायची असेल तर भक्ती गरजेची, आणि भक्ती घडावी असं वाटत असेल तर अंतःकरणामध्ये भाव गरजेचा आहे. तो भाव प्रकट करणारे या जगतामध्ये काय असेल, कोण असेल तर ते नाम. त्या नामानं आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याचा भाव निर्माण होतो. पुढची गोष्ट आहे नामे जोडे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे काय हो? त्या परमात्मा स्वरूपाविषयीचं पूर्ण ज्ञान. ते पूर्ण ज्ञान व्हावं याकरिता नामस्मरण घडणे गरजेचं आहे. पण त्याकरिता ते नाम सद्गुरूच्या मुखातून ग्रहण करणे. तुकोबरायांनी आपल्याला, तुकोबरायांचा आपण अभंग म्हणतो, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र दिला सोपा. पण हा सोपा मंत्र देण्याकरता का होईना, पण आधी सद्गुरू व्हावे. तर बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. स्वप्नामध्ये येऊन का होईना, पण सद्गुरू झालेत भगवंत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. तसं ज्ञानोबरायांच्या बाबतीतही घडलं. ज्ञानोबरायाने सुद्धा काय केलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे याकरिता काय केलं, विश्व ब्रह्मची केले याकरिता आधी आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा मच्छिंद्र तयारचा मुख्य शिष्य. मला सांगायचं काय, गुरु शिष्य परंपरा लागून निवृत्तीनाथ आले, निवृत्तीनाथ गुरु झाले, सद्गुरु झाले, ज्ञानोबराय शिष्य झाले, सद्गुरूच्या मुखातून नाम आले आणि मग प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. हे झालं.
हाच भाव सांगतात शेवटच्या चरणी. एका जनार्दनी सार एका जनार्दनी सार एका जनार्दनी सारा एका जनार्दनी सारा सार एका जनार्दनी सार एका जनार्दनी सार एका जनार्दनी सारा एका जनार्दनी सारा सारा ब्रह्मज्ञानाचे हे घर ब्रह्मज्ञानाचे हे घर ऐसा नामाचा परिवार ऐसा नामाचा परिवार ब्रह्मज्ञानाचे घर ब्रह्मज्ञानाचे घर ऐसे नाम का बड़ीवार ऐसा नाम का बड़ीवार गोडिदान गिरिजा गोडिदान गिरिजावर गोडिदान गिरिजावर गोडिदान गिरिजावर गोडिदान गिरिजावर हा गोडिदान गिरिजावर गिरिजावर गोडिदान गोडिदान गिरिजावर गोडिदान गिरिजावर हा गोडिदान 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 गिरिजावर गोडीदार गिरजावर गिरजावर गिरजा गोडीदार गोडिदान गिरिजावर ऐसा परिवार ऐसा जोरात टाळी वाजवा सगळ्यांच्या करता. आशिष टाळी वाजवून गोड
भजन करा विठोबा जय गोपाल गोमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार विठोबार कुमार विठोबार गोमाई विठोबार कुमार जय जय विठोबार गोमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार गोपाल गोमाई गोपाल कुमार 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 गोपाल कुमार